तुमची जमीन बिल्डरची बिल्डिंग, तुम्हाला मिळतात फ्लॅट्स, पण थांबा, यावर GST कोण भरणार? 90% लोक इथेच कन्फ्यूज होतात. जेव्हा तुम्ही तुमची जागा बिल्डरला डेव्हलपमेंटसाठी देता त्याला JDA म्हणतात, म्हणजेच जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट. आता GSTच्या भाषेत काय होतं? बिल्डर तुम्हाला कन्स्ट्रक्शन सर्व्हिस देतोय, त्यामुळे GST भरायची लायबिलिटी बिल्डरवर येते. पण टायमिंग खूप इम्पॉर्टंट आहे. हा टॅक्स कधी भरायचा? जेव्हा प्रोजेक्टचं कंप्लीशन सर्टिफिकेट मिळतं तेव्हा. आता खरा ट्रॅप आहे का? लँड ओनरला वाटतं, अरे वा, मला तर टॅक्सच नाही. पण बिल्डर तो GSTचा खर्च तुमच्या डीलच्या कॉस्टमध्ये इनडायरेक्ट पद्धतीने ॲडजस्ट करत असतो. आणि सर्वात मोठी चूक, जर लँड ओनरने त्याचे फ्लॅट्स प्रोजेक्ट कंप्लीशन होण्याच्या अगोदरच, म्हणजेच अंडर कन्स्ट्रक्शन असताना विकले, तर मात्र लँड ओनरला स्वतः GST भरावा लागू शकतो. लक्षात ठेवा, JDA ॲग्रीमेंट म्हणजे एक टॅक्सचा चक्रव्यूह आहे. एका चुकीच्या स्ट्रक्चरिंगमुळे तुमच्यावर ह्यूज टॅक्स एक्सपोजर येऊ शकतं. त्यामुळे JDA साईन करण्याआधी टॅक्स प्लॅनिंग कंपल्सरी आहे. तुमचे लाखो रुपये वाचवण्यासाठी अशाच ॲडव्हान्स GST इन्साईटसाठी आत्ताच फॉलो करा. धन्यवाद.